विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मग आता अभ्यास कसा चाललाय? उद्याच पेपर आहे आपला. नक्कीच आपला अभ्यास छान चाललेला आहे. प्रॅक्टिकलच्या एक्झाममध्ये वेळ काढून तुम्ही फिजिक्सचा पण अभ्यास करताय आणि केलाच पाहिजे अभ्यास. ओके, पण काय होतं की जशी परीक्षेची वेळ येते ना, थोडीशी भीती वाटायला लागते. कसली कुणास ठाऊक पण भीती वाटते. पेपर नक्की कसा असेल, केलेले प्रश्न येतील का, सोपा असेल का, अवघड असेल का, हे प्रश्नच बंद करायचे. पहिली गोष्ट म्हणजे काल एक स्टुडंट म्हणला, सर फिजिक्स आता काय वाटेना झालं, पण फिजिक्सचा अभ्यास करताना मन सारखं म्हणतोय की फिजिक्स ठीक चाललंय, आता केमिस्ट्रीचं काय. तर मी त्या स्टुडंटला काय सांगितलं, ऑफलाईन मधलंच आहे, मी त्याला म्हटलं आता उद्या फिजिक्सचा पेपर आहे, फिजिक्सचा अभ्यास कर, ती केमिस्ट्री डोक्यातून काढून टाक. केमिस्ट्री पेपर आपण एक आठवड्याने घेणारच आहे ना, 4 ते 5 दिवसांनी 7 दिवसांनी आपण केमिस्ट्री कव्हर करून घेणार आहे तुमच्याकडून. आता अभिषेक सरांच्या चॅनलवर तुम्हाला वन शॉट लेक्चर्स आहेत, सोविन सरांचं चॅनल आहे, जगदीश वाघ सरांचं चॅनल आहे, केमिस्ट्रीचे ठिकाणं लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत, वन शॉट आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ते घेऊ की आपण. मॅथ सुद्धा मी घेणार आहे, काळजी करू नका. म्हणजे ह्या 10 ते 15 दिवसात ना म्हणूया आपण शेवटच्या, ओके खूप कमी दिवस उरलेत मला मान्य आहे, आपण फिजिक्स जसं घेतलं तसं केमिस्ट्री मॅथ्स पण घेणार आहे. मी तुम्हाला सांगू का, या स्टेजला तुम्ही मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आता आज दिवसभर नक्की काय केलं पाहिजे, कारण उद्या आपला पेपर आहे. उद्या दुपारी मी पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करेन 3 वाजता किंवा 4 वाजता. दिवसभर तुम्हाला उद्या पण अभ्यासाला वेळ असणार आहे. मग आज नक्की केलं काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. इझी क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुरुवातच ना याच्यापासून करा. लॉज पेपर मलाच तयार करणार, मीच तयार करणार आहे पेपर. कुठलाही रेडीमेड पेपर तुम्हाला देणार नाही आहे मी स्वतःहून पेपर तयार करणार आहे. ऑब्व्हियसली मग वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, ओके, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे, त्याच्यावर तुम्हाला सांगतो फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, लेन्स लॉ आहे, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, लॉ वरती बेस्ड क्वेश्चन मी विचारणार. मला ते स्टेटमेंट विचारेन नाहीतर न्यूमेरिकल विचारेन. तयारी परफेक्ट करा तुम्ही, सगळे लॉ करा तुमचं ना. आणि एक सांगतो, पेपर तयार करताना डिफिकल्टी लेवल क्लिअरली आहे का, 10 to 15%, 10 ते 15% क्वेश्चन डिफिकल्ट असणार आहेत. म्हणजे 7 ते 10 मार्काचे प्रश्न डिफिकल्ट असतील, पण पेपर विथ ऑप्शन किती मार्काचा असतो, ऑलमोस्ट 90+ मार्कचा पेपर होतो विथ ऑप्शन. त्याच्यापेक्षा जास्त अगदी 100ला टच करतोय म्हणून आपण. अटेम्प्ट करायचे 70 मार्क ना, त्यामुळे अवघड प्रश्न असतील ते स्किप करायचे, हे डोक्यात ठेवा. अवघड प्रश्न पण असणार आहेत, पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन इझी असणार आहेत. मग पहिल्यांदा लॉज सगळे करणार, अगदी पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिकमध्ये जेवढे लॉ आहेत ना परफेक्ट करा. आणि मी तुम्हाला सांगितलं एखादं लॉ, आता तुम्हाला मी सांगतो मालूज लॉ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ब्रूस्टर्स लॉ आहे, त्याच्या शेजारी लगेच एखादं न्यूमेरिकल असलं की ते पण करा, हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे मी स्टेटमेंट पण एखाद्या लॉचं विचारेन, दुसऱ्या लॉवरती बेस्ड न्यूमेरिकल्स पण विचारेन. 5 ते 10 मार्क इथे तुमचे क्लिअर होतील. आता नेक्स्ट तुम्हाला काय केलं पाहिजे, लॉज सगळे कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो डेरिवेशनचा पार्ट पण इम्पॉर्टंट जरी असला तरी आपल्याला डेफिनेशन्स करायचे आहेत, ओके, कॅरेक्टरिस्टिक्स करायचे आहेत. म्हणजे कुठले रे, डिफाईन किंवा व्हॉट आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्स, असा प्रश्न येऊ शकतो. प्रोग्रेसिव्ह वेव्स, स्टेशनरी वेव्स. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डेफिनेशन्स, डिफाईन मोमेंट ऑफ एनर्शिया. मग डेफिनेशन म्हणलं की फॉर्म्युला करायचा, फॉर्म्युला आला की युनिट जमतं, युनिट आलं की डायमेन्शन येतातच. मग डेफिनेशन्स खूप आहेत. एक्सप्लेन द टर्म, या टाईपचे प्रश्न. मग तुम्हाला खरं सांगू का बाळांनो, एक 10-10+ मी व्हिडिओज प्रोव्हाइड केलेत IMP क्वेश्चनचे. त्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन, ते पण कुठले, या टाईपचे क्वेश्चन. एक्सप्लेन द टर्म्स, डिफाईन द टर्म्स, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश. आता डिस्टिंग्विश तुम्हाला सांगतो, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, ओके. त्याच्यानंतर आयसोथर्मल ॲडियाबॅटिक सुद्धा येऊ शकतं थर्मोडायनामिक्स मधलं. डिस्टिंग्विशचे जे प्रश्न आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत, ते करा. 21 अपेक्षेचा वापर करा, त्यातले क्वेश्चन्स बघा, उत्तरं आहे तशी पाठ करू नका, पण डिस्टिंग्विश. त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला सांगतो डायग्रॅम्स, ओके. आता डायग्रॅम परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम विचारली जाते, मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर त्याची डायग्राम विचारली जाते, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. म्हणजे हे जे आहेत ना डायग्रॅम, ह्या इम्पॉर्टंट आहेत. मग हे एका दिवसात नाही होणार का, नक्की होणार. मग मी जो पेपर तयार करणार आहे तुमच्यासाठी उद्यासाठी, मग ह्यात एवढ्या गोष्टींचं वेटेज नक्की किती मार्काचं असेल, तर ते नक्की 35+ असेल. कारण मी याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल पण त्यात ॲड करतोय ना. नुसतं या गोष्टींचं वेटेज 30 मार्कांचं आहे, मग हे तर 35+ होईल.
म्हणजे निम्मा इथं अटेम्प्ट होतोय. ओके, त्यानंतर काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, डेरिव्हेशन्स करा. कोणत्या टॉपिकमधले करा? जे टॉपिक 7 मार्काला आहेत ना त्यातले डेरिव्हेशन येण्याचे चान्सेस खूपच आहेत. मॅग्नेटिक मटेरियल त्यात एम ऑर्बिटल EVR/2 आहे, ते एकदम इझी आहे, त्याच्यावरती न्यूमेरिकल किंवा डेरिव्हेशन हे येऊच शकतं, हे लक्षात घ्या. ओके, बरं, म्हणजे हे डेरिव्हेशन्स तुम्ही करा. आता हे करत असताना मी तुम्हाला काय सांगतोय, एखादं डेरिव्हेशन एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम क्लिअर केलं आपण की लगेच त्याच्यावरचं न्यूमेरिकल कराच ना. सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन्स असतात, सेक्शन डी मध्ये पण येतात, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जर चॅनल व्यवस्थित फॉलो केला असेल ना तर मोस्ट ऑफ द केसमध्ये आपण ते डेरिव्हेशन्स दिलेत तुम्हाला, रोज तुमच्याकडे ते करून घेतलेत. ओके, मग डेरिव्हेशन्स प्लस न्यूमेरिकल्स केलं तर पेपरची भीती राहणार नाही. आता मी माझ्या एका क्लासमधल्या एक मुलाचं एक्झाम्पल देतो तुम्हाला की त्याला 22 मार्क्स होते. मी एकदा बोललोय हे, आउट ऑफ 70 पैकी 22 मार्क होते. नो डाऊट 22 सुद्धा चांगले मार्क आहेत. प्रॅक्टिकलचे 30 मार्क ऍड करा, 52 होत आहेत, म्हणजे कमी स्कोर नाही आहे. पालकांना मी ही गोष्ट समजावून सांगतोय, तुम्ही 70 पैकी 70ची अपेक्षा करू नका. फिजिक्समध्ये टफ क्वेश्चन असतात. आता एक काम करूया की माझ्या समोरच ना उत्तम पब्लिकेशनचं बुक आहे बरं का, आणि ह्याच्यातला एक पेपर घेऊया आपण. बऱ्याच वेळा तो पेपर घेतलाय आपण, जुलैचा आहे, मान्य आहे, त्यात डिलीटेड पोर्शन नव्हता, असू दे, काय हरकत नाही. डिलीटेडचं एवढी भीती बाळगू नका, फार काय मोठा फरक पडणार नाहीये. पण आता आपण हे जे डिस्कशन केलं आपण त्याचा खरोखर फायदा होतोय का ते बघूया आपण, आणि मार्क्स आपण काउंट करूया. तर क्रिचॉफ्स लॉ आहे 2 मार्काला. ठीक आहे, पहिला आपण लॉज बघूया कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. त्याच्यानंतर लॉज आपण हुडकायला गेलो तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट विचारलंय, म्हणजे आहेत की नाही लॉ. पेपरमध्ये ओळखीचे प्रश्न दिसले की फार बरं वाटतं, हा केलेलं आलंय. पण सगळेच प्रश्न काय तुमच्या ओळखीचे नसणार आहेत बरं का. काही प्रश्न असे असणार आहेत तुम्ही म्हणणार अरे मी कधी केलंच नाही, कुठल्या टॉपिक मधला आहे, एवढा कसला अवघड प्रश्न आहे. सोडून द्या. जो प्रश्न तुम्ही केलेला नाहीये, तुम्ही कधी बघितला नाही असा प्रश्न दिसला की त्याला सोडून द्यायला शिका. प्रश्न काय बघा, डेफिनेशन मध्ये कुठल्या कुठल्या आहेत बघा. कॅपिलॅरिटी, इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशन डेफिनेशन मध्ये आहेत, लक्षात घ्या. गायरोमॅग्नेटिक रेशो, शंट रेझिस्टन्स, परफेक्टली ब्लॅक बॉडी. अजून डेफिनेशन्स पण आहेत बरं का याच्यात, म्हणजे डेफिनेशन येत आहेतच. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मगाची लॉ मध्ये बघायचं राहिलं, लक्षात घ्या. डेफिनेशन अल्फा आणि बीटाच्या विचारल्यात सेमीकंडक्टर मधल्या. ओके, पेपर सोपा आहे, न्यूमेरिकल पण सोपे आहेत, MCQ त्याच्यापेक्षाही सोप्या आहेत. आपल्याला ते जमलं पाहिजे. ओके, बरं, आता आणखीन एक महत्त्वाची सूचना बरं का, की तुम्ही सेक्शन वाईजच पेपर अटेंड करा. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की सेक्शन ए, सेक्शन बी. आता सेक्शन बी मध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. तुम्ही सेक्शन बीच ओळीनं कंप्लीट करायचा प्रयत्न करा. सेक्शन बीतला 1 प्रश्न, पुन्हा सेक्शन सी मधला, नंतर सेक्शन डी, नंतर सेक्शन ए मधला. चालतं की ते, चुकीचं काही नाही आहे. ते पेपर चेक करण्यात चेक केलंच पाहिजे, पण ते वैतागतात. ते त्यांना ते ओळीनं तपासायची सवय असेल, त्यांना इझी. त्यामुळे मी काय म्हणतोय, तुम्हाला लक्षात आलं मी काय सांगतोय ते, तुम्हाला सेक्शन वाईजच सोडवायचं आहे. एक सेक्शन कंप्लीट करा, प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, नंबर तर टाकून ठेवा. चुका यांच्याकडनं होतात, अगदी CET सेलकडनं चुका झाल्यात, बोर्डच्या पेपरकडून चुका होऊ शकतात. चुकीचा एखादा प्रश्न असेल, प्रिंटिंग मिस्टेक असेल, क्वेश्चन नंबर टाकला तर तो मार्क मिळून जातो. पण आता MCQच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. ओके, मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, बघा इथलं एक वाक्य वाचून दाखवतो. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट. For each multiple MCQ type question, it is mandated to write the correct answer along with the alphabet. No marks, अतिशय महत्वाचं आहे, no marks shall be given if only the alphabet of the answer is written. म्हणजे पहिली MCQ चा आन्सर A आहे, समजा A लिहिलं, मार्क दिले जाणार नाही. तर A च्या पुढं तुम्हाला त्याचं आन्सर पण लिहायचं आहे. म्हणजे समजा इथं एक क्वेश्चन आहे, ऑप्शन ए सरफेस टेन्शन आहे, मग ए लिहून त्याच्या पुढे सरफेस टेन्शन लिहिलं तर मार्क आहे. बरं, लिहिलं की मी ए च्या पुढे लिहिलं सरफेस टेन्शन, क्वेश्चन 1, पण नंतर मला लक्षात आलं रे सरफेस टेन्शन तर चुकीचंच आहे. कॅपिलॅरिटी आन्सर बरोबर आहे, ऑप्शन बी बरोबर आहे. मग मी हे खोडलं आणि बी लिहिलं कॅपिलॅरिटी, मार्क देणार नाही. तर पहिलाच अटेम्प्ट जो आहे
तोच कन्सिडर केला जाणार आहे इव्हॅल्युएशनला. भयंकर रूल आहे बरं का हा क्लिअरली सांगतोय. त्यामुळं MCQच्या बाबतीत बिलकुल घाई करू नका. वाटल्यास पेन्सिलनं लिहा, पण कुठे या उद्योग करतात पहिला पेन्सिल लिहायचं परत पेनानं लिहायचं, पण विचार करून फायनली आन्सर लिहा. मला शॉक आता क्लासमध्ये ऑफलाईन टेस्ट घेतो ना आम्ही, बऱ्याच वेळा मला लक्षात येतं की मुलं MCQ अटेम्प्ट करतच नाहीत. आता 10 सॉल्व करायचे आहेत, 4च 5 अटेम्प्ट केले असतात, मग बाकीचे 5 का नाही अटेम्प्ट केलं? नाही मला सर येत नव्हते. अरे निगेटिव्ह मार्किंग कुठे आहे त्याला? ओके, त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे लक्षात घ्या. ओके बर, मग तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात. दिवसभर जीव तोडून अभ्यास करा. ओके, प्रॅक्टिकल्सला जावं लागणार आहे. बोर्डचे प्रॅक्टिकल सुरू झालेत, ओरल एक्झाम सुरू झालेत. हे सगळं करून देखील फिजिक्सला वेळ काढा, कारण आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. अगदी बोर्ड सारखी आपली प्रिपरेशन होते ना, तर नक्की अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.